सुरुवात करण्यापूर्वी ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. कारण ह्या वास्तूने मला पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे. आणि सर, सुरुवात करूया आपण. इतका सुंदर विषय आहे, सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे सध्याचा हा, वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हटलं का वास्तू सुद्धा आहे आणि शास्त्र सुद्धा आहे, विज्ञानाची जोड सुद्धा आहे ह्याला. सर, आपल्या प्रत्येकाला, आपल्या प्रत्येक व्यक्तीला एक स्मेल आहे. त्याच्या बॉडीला प्रत्येकाला एक स्मेल आहे, त्याला आपण म्हणतो वास. वास, एक व्यक्ती, दोन व्यक्ती, घरामध्ये जेव्हा आपण 4-5 व्यक्ती वावरतो, वस्ती होते. वास्तू, वास असतू, जिथे अनेक लोकांचा वास सहवास आहे, ती वस्ती म्हणजे वास्तू. आणि शास्त्र, ज्याला विज्ञानाची जोड आहे, वास्तुशास्त्र. तर असा हा वास्तुशास्त्र पार्ट हा कोणा एका व्यक्तीमुळे नाही बनत. तर इथे अनेक ऊर्जा सुद्धा असतात, आपली पंचमहाभूत आहेत, तत्व आहेत, आणि या ऊर्जांनी मिळून हे वास्तुशास्त्र तयार होतं. असं आहे वास्तुशास्त्र. ओके. आणि मला सांगा ना, की वास्तुशास्त्रामध्ये मानव शरीर आहे, येस. ऊर्जा आहे, मन, भावना ह्यांचा कसा परस्पर संबंध जुळून येतो मॅडम? येस, नक्कीच सर. ऍक्च्युली हा खूप सुंदर प्रश्न आहे. बघा, आपण कुठूनही बाहेरनं फिरून येतो, ठीक आहे, थकलेलो असू आपण, असू घरी आलो की आपल्याला बोलतं, हा, माझ्या घरामध्ये मी आता अगदी रिलॅक्स होतो, शांतपणे झोपू शकतो. मीठ भाकरी, दही भात, दूध भात, आपण जे काही आनंदाने आपल्या वास्तूमध्ये खाऊ शकतो, बिकॉज आपली आणि त्या वास्तूची ऊर्जा मॅच झालेली असते, मर्ज झालेली असते. तर अशा वेळेला आपल्या वास्तूमध्ये ऊर्जेचा नक्कीच संबंध आहे. आपली आणि आपल्या वास्तूची ऊर्जा ही मर्ज होते. पण त्याचबरोबर भावना, हा एक दुसरा शब्द तुम्ही हो. वापरलात. तुम्ही असं कधी फील केलंय का सर, जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जात असतं, हं. लांब 15-20 दिवसांनी बाहेर चाललेले आहात, तुम्हाला घराला टाळं लावून निघायचंय, हं. तुमच्या घराचं तुम्ही एक ऑरा बघितलाय, त्यावेळेला थोडंसं घर उदास होतं, हां, हे बघितलंय. वास्तू हो, उदास होते. हो. कसं काय वाटतं आपल्याला हे? आणि ज्या वेळेला तुम्ही परतून येत असता, आपल्यालाही ओढ लागलेली असते की मला हो, माझ्या घरी परत जायचंय, तुमची वास्तू खुश होते. हो. ह्या आहेत भावना. तुमची वास्तू तुमच्याशी जोडलेली असते आणि त्यामुळे या भावना जोडलेल्या असतात. मॅडम खरं सांगू तर माझ्या अंगावर खरंच शहारा आला. कारण की हे फील केलं होतं. पण आज तुम्ही अक्षरशः ते एकदम डोळ्यासमोर आणून दिलं. आणि कधी-कधी असं असतं मॅडम, की वास्तू बोलते, हो, तथास्तु. हो. ह्या मागचं कारण काय असतं? हे कसं शास्त्र आहे? ऍक्च्युली पूर्वीपासून आपल्या ज्या पारंपरिक पद्धतीपासून जे वाक्य आले उगाच नाहीये, त्याला खरंच तथ्य आहे. वास्तू तथास्तु म्हणते. तुम्ही फील करा सर, जेव्हा आपण एखाद्या उंच ह्याच्यावरती जातो आणि जेव्हा आपण मोठ्याने ओरडतो, तर तो इको साऊंड हं. साऊंड परतून येतो. एखाद्या भिंतीवरती तुम्ही एखादा चेंडू आपटा, तो आपटून परत येतो. वास्तूमध्ये सुद्धा तीच घटना घडत असते. जेव्हा तुम्ही वास्तूमध्ये एखादा शब्द बोलता, एखादं वाक्य बोलता, तर ते परतून रिॲक्ट होतं, ते रिफ्लेक्ट होतं. आता ह्याच्यासाठी फार जरुरी आहे की आपण वाक्य सकारात्मक बोलतोय का नकारात्मक बोलतोय. तुम्ही अधिकाधिक पॉझिटिव्ह वाक्यरचना घरामध्ये सुरू करा, मंत्र जप सुरू करा, हं. त्याच सगळ्या व्हायब्रेशन तुम्हाला वास्तूमध्ये मिळतील. पण तुम्ही अपशब्द वापरताय, कोणाचा अपमान करताय, कोणाबद्दल गॉसिपिंग करताय, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, तुम्हाला वास्तूमध्ये त्याच निगेटिव्ह वाइब्स मिळणार. त्यामुळे वास्तू तथास्तु म्हणते. ओके. आता जसं तुम्ही म्हटलं, की सकारात्मक, नकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता एखाद्याच्या घरामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जी एनर्जी असते, ही कशाप्रकारे आपण ओळखू शकतो? हां. ॲक्चुअली हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि मी ह्याच्यासाठी आहे ना, गृहिणी वर्गाला फार हे देईन, कारण हा सेन्स लेडीजकडे खूप चांगल्या प्रकारे असतो. म्हणजे पुरुष मंडळीने राग मानू नये अजिबात. पण मी हे का सांगते, स्त्रियांना हा सेन्स का चांगला असतो, जेव्हा एखाद्याच्या घरी जातो आपण, एखाद्या नवीन वास्तूत जातो, तर ना आपल्याला पटकन समजतं, की मला इथे अनइझी फील होते, श्वास घ्यायला त्रास होतोय, बेचैनी होते किंवा नकोसं वाटतंय. तर चला आपण पटकन बाहेर जाऊया. असं जर फील होत असेल, तर त्या वास्तूमध्ये वास्तुदोष आहे, वास्तूमध्ये नकारात्मक एनर्जी आहे. आणि स्त्रियांना हा सेन्स खूप पटकन म्हणजे लवकर समजू शकतं का एखादी एनर्जी निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. आणि एखाद्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला असं वाटतंय, वाह! फ्रेश वाटतंय, माइंड रिलॅक्स झालं किंवा काहीतरी आयडिया सकारात्मक व्हायब्रेशनने भरलेली असते. आता मॅडम जसं तुम्ही वास्तूबद्दल सांगितलं सकारात्मक, नकारात्मक. तर आता मोस्टली आपल्याकडे लोकं फ्लॅट सिस्टममध्ये राहतात. येस. तर मुख्य प्रवेशद्वार जो असतो, हा वास्तूवरती कशाप्रकारे अफेक्ट करतो? किंवा त्याच्यावर काही तुम्ही लोकांना, आपल्या प्रेक्षक मंडळींना तुम्ही सांगू इच्छाल का? नक्कीच. ॲक्चुअली सर, मुख्य प्रवेशद्वारच फार इम्पॉर्टंट आहे.
जसं मनुष्याच्या पूर्ण शरीरामध्ये मुख हे फार महत्वाचं आहे. कारण मुखापासूनच सगळी सुरुवात होते. तसं मी म्हणेन वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार हे वास्तूचं मुख आहे. कुठलीही एनर्जी, कुठलीही व्यक्ती आत येणं ह्याच्यासाठी वास्तू आणि वास्तूचा उंबरठा हा फार महत्वाचा असतो. त्याच्याशिवाय तुम्ही आत नाही जाऊ शकत. तर त्यामुळे वास्तूचा उंबरठा आणि वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा आता काय काय ठिकाणी आम्ही बघतो की उंबरठा कसा असायला पाहिजे, तर हं. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का? हां, म्हणजे पूर्वीच्या लोकांनी ॲक्चुअली खूप चांगली पद्धत आपल्याला घालून दिली, की लाकडाचा उंबरठा असावं. हं. कारण तिथे तत्व जागृत होतं. तर अशा वेळेला लाकडाचा उंबरठा, मी तर म्हणेन सागाचा वगैरे उंबरठा असेल तर अतिशय उत्तम. हां, ह्याच्यासाठी मी प्रेक्षकांना एक रेमेडी देईन इथे, की ज्यांचे मार्बलचे, ग्रॅनाइटचे वगैरे उंबरठे आहेत. कारण हे सध्याच्या प्रचलित ह्याने आपण हो. पटकन सोयीस्कर असं ते वापरलं होतं. पण लोकांनी आवर्जून लाकडी उंबरठा बसवावा. वास्तूसाठी हा अतिशय लाभकारी असा उंबरठा असतो आणि जर ह्या उंबरठ्याच्या खाली तुम्ही चांदीचा पत्रा ठेवलात, तर मानसिक शांती ही सगळ्यांची छान प्रकारे तिथे वावरते. त्या वास्तूमध्ये मानसिक शांती खूप चांगल्या प्रकारे भरभराट असते. ओके. आता मॅडम एक असं असतं की पृथ्वी तत्व हं. हे घरावरती सुद्धा कसं अफेक्ट करतं आणि पृथ्वी तत्वाची काही लक्षणे घरावरती दिसून येतात का? हो, हो. नक्कीच दिसून येतात. ॲक्चुअली वास्तुशास्त्र ह्याचं मुख्य तत्वच पृथ्वी तत्व आहे, हां. भूमी तत्व. कारण एखादी कुठचीही वास्तू जेव्हा तुम्ही उभारता, तर तुम्हाला जमिनीमध्ये खड्डा खणून तिथूनच सुरुवात करायची आहे. म्हणजे भूमी, पृथ्वी तत्व तुम्हाला पहिलं तिथे लागणार आहे. बरोबर आहे? आणि त्याचबरोबर मग मानवाचा आणि वास्तूचा कसा काय संबंध? दाम्पत्य असतं हं. किंवा अशा काही त्यांच्याकडून म्हणजे बेडरूममध्ये वास्तूच्या हं, अशा काही हं. चुका होतात का? की त्यांच्या रिलेशनशिपवरती परिणाम होतात का? काही-काहींच्या झालेल्या असतात हो. किंवा काही-काहींचे क्लॅशेस चालू असतील. येस. तर त्यांनी कुठच्या चुका त्यांच्या दुरुस्त कराव्या वास्तुशास्त्रानुसार बेडरूममधल्या, की त्यांचं जीवन एकदम सुरळीत होईल? हो. अगदी छान प्रश्न आहे हा आणि माझ्याकडे बऱ्याच वेळा ह्याच्यासाठी फोन येतात. एकदा कन्सल्टेशनला गेलेलो असताना मी पाहण्यात आलं मला, श्रीमंत घरातली दाम्पत्य आणि त्यांच्या बेडरूममध्ये झोपताना 2 गाद्या. हं. म्हणजे नवऱ्याची गादी वेगळी, बायकोची गादी वेगळी. आता मला सांगा, जर नवरा-बायको हे रिलेशन आहे, वरतून गाठ बांधून आलेली आहे हं. परमेश्वराने, मग त्यांच्यासाठी 2 गाद्या कशा? हं. इथेच मी आणि तू हा डिफरन्स तयार झाला. आणि तिथे खरंच जेव्हा मी विचारपूस केली, तर त्यांच्यामध्ये ॲक्चुअली तेच होतं, माझा पैसा, तुझा पैसा. ओके. इथपर्यंत त्यांचे वादविवाद होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं, पहिली गोष्ट तुमची एक गादी असली पाहिजे. ओके. नवरा-बायकोंचे डबल 2 बेड नसावेत. एक गादी असली पाहिजे. हे एक उपाय आहे, जर त्यांचे असे वादविवाद होत असतील हां, हां, समजा, हां. तर वास्तूमध्ये तुम्ही हे करू शकता. तर त्या स्त्रीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावं. ओके. तर वास्तूमध्ये हा एक चांगला उपाय आहे. तुमचं रिलेशन स्मूथ व्हायला मदत होतं. हा एक उपाय आहे. त्याचबरोबर वास्तूचं तुमची जी बेडरूम आहे, म्हणजे शयनकक्ष तुमचं, तर तिथे पिंक किंवा रेड या कलरचा यूज करा. तर ओके. त्यामुळे नातं अजून खोलून व्हायला मदत होते.